महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष सुजित राणे यांच्या विरोधात मालाड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राणे यांनी एका व्यापाऱ्याकडून 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत राणे यांना रंगेहात अटक केली असून कोर्टाने त्यांना थेट 3 महिन्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। एका स्थानिक व्यापाऱ्याने राणे यांच्या विरोधात खंडणीची तक्रार दिली होती। व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार राणे यांनी पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती। या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी सापळा रचून राणे यांना ताब्यात घेतला। पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितेचे कलम 384(4) आणि 204 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे, जिथे न्यायालयाने त्यांना 3 महिन्यांसाठी कारागृहात पाठवण्याचा आदेश दिला आहे। दरम्यान सुजित राणे यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला असून त्यांचा दावा आहे की त्यांच्या विरुद्ध ही एक राजकीय कटकारस्थान रचण्यात आली आहे। त्यांच्या वकिलाने देखील ही राजकीय सुडाची कारवाई असल्याचा आरोप केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकारावर प्रतिक्रिया दिली असून पक्षाकडून या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे। दुसरीकडे विरोधकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली असून अशा गंभीर प्रकारच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी केली आहे। सध्या पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा अंतिम निकाल भविष्यात काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।